शर्मिष्ठा, बोल बाळा. माई, मला अक्षयशी एकट्याशी बोलायचं. तुला जे काही बोलायचं ना ते माझ्या समोरच बोलावं लागेल बाळा. आता तू घाडग्यांची सून होणार आहेस. आणि आपल्याकडे कुणीही कुणापासून काहीही लपवून ठेवत नाही. मुळात लपवून ठेवण्यासारखं काही करायचंच नाही असा दंडक आहे आपल्याकडे. ठाऊक आहे ना तुला, विश्वासाचं दुसरं नाव घाडगे. हे ब्रीदवाक्य फक्त व्यवहारातलंच नाहीये बाळा, घरात सुद्धा लागू होतं. लक्षात ठेव यापुढे. बोल, तुला काय बोलायचंय. माई, तुमचा अपमान करायचा हेतू नाहीये माझा. वडीलधाऱ्यांचा मान राखावा हेच शिकवलंय माझ्या आईबाबांनी. पण नाईलाज आहे म्हणून उद्धटपणे नाही, स्पष्टपणे सांगते, हे लग्न थांबवा. कारण मला आणि अक्षयला दोघांनाही हे लग्न नाही करायचंय. मला माझं करिअर सेट करायचंय आणि मगच मी लग्न करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षयला माझ्याशी नाही, कियाराशी लग्न करायचंय. ते दोघं प्रेम करतात एकमेकांवर. माझा अक्षय मुंडावया बांधून तयार आहे लग्नाच्या बोहल्यावर चढायला. ते तुझ्याशी लग्न करायला. कियाराशी नाही. ते नाईलाजानी माई, दडपणाखाली. हो, मग पण त्यालाच विचारूया ना. अक्षय, मिळालं तुला उत्तर प्रभूने? तुम्हालाही तुमच्या मुलीचं लग्न करायचं नाहीये का? तुला आता माझा खूप राग येत असेल अमृता, पण मी जे काही करते ना ते मला चांगलं ठाऊक आहे. माही, तू आता जे काही बोललीस ते मला काहीही ऐकू आलेलं नाही.
मला ऐकू येत आहे ते फक्त मंत्रोच्चार. तुमच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय हे सांगणारा. वाट बघते. आपण आता हे लग्न नाही थांबवू शकत. मला तुला लग्न बिग्नाच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. तू तुझं ध्येय पूर्ण कर. तू त्या म्हातारपणीना तुला असं अजिबात वाटतं का मध्ये की मी काहीच करू शकले नाही. मी लग्न केलं आणि सगळंच राहून गेलं. आयुष्याच्या उतारवयात कधीही हा प्रश्न पडू नये की मी जिवंत आहे पण मी जगले का. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलचन्द्रबलं तदेव विद्याबलदैवबलं तदेव लक्ष्मीपते चेन्द्रुवस्वरामि शुभमङ्गलो सावधान. आता मी बघ काय करतो ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नका. लग्न बिग्न विसर. रिलॅक्स हो रिलॅक्स. ते सगळं आटपा आणि तुम्ही लवकर घरी या. हे बघ तिथे रमायची काही गरज नाही. तुला काय लग्न करून त्या घरात जायचं नाहीये. अमृता हार खाल. दुसरा पर्याय नाहीये माझ्यासमोर. मी हात जोड पण आता लग्नाला उभे.
जेव्हा आपण निर्णय घेत असतो ना, तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. त्यामुळे तो निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूंनी विचार करून मगच घेतो. सर कोल्ड ड्रिंक. अरे बेडा आहेस का तू? गाडग्यांकडे कोल्ड ड्रिंक चालत नाही. जा बाकी सांगते. चल घ्या अण्णा, घ्या लिंबू सरबत घ्या. जमला असाल ना? हो काय करताय? नाही नाही हरकत नाही. असंच होतं अण्णासाहेब. काय आहे, लग्न कार्यामध्ये पाहुण्यांची सरबराई करता करता आपण आपल्या तहानभुगीकडे लक्षच देत नाही. हो ना. हो घ्या ना, थोडी तरतरी आहे. घ्या. काय आपण व्याह्याने एकमेकांची काळजी घ्यायची. हो. अरे नाही, नाही, अण्णा अण्णा राहू दे राहू दे राहू दे. मी आत्ताच घेतलं. घ्या तुम्ही, घ्या घ्या घ्या. चला, सगळं कसं अगदी ठरवल्याप्रमाणे पार पडलं. थोडीशी घाई झाली पण हरकत नाही. अण्णासाहेब, जोडा कसा अगदी लक्ष्मी नारायणासारखा शोभतोय की नाही? हो 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 छान शोभतोय. गणेशाय नमः. इदं भवतु देवताय सर्वो कन्यादान विधि ब्रह्मा विष्णु महेश रूप प्राप्ते सन्मानिते. यतो देवताय सर्व एकत्रितं बहुविवाह योगे सन्मानम इति श्री कन्यादानम समर्पयामी. याचा अर्थ असा की आज माता पिता या कन्येचे कन्यादान करून तुमच्या हातात सोपित आहेत. यथाशक्ती त्यांनी वाढवलेली कन्या आज तुमच्या हातात सोपून त्यांच्या कार्यभागातून ते सन्मानित होत आहेत. आदरातिथ्ये नमस्कार करून मनोभावे देवाचं स्मरण करावे. यशस्वी भौत देवता यस्य नमो आदरातिथे कन्या योग सुपूजितम यजुम देवता प्राप्ते नमस्कार मस्तु भवः. आता मुलीच्या वडिलांना बोलवा. तदेव रक्ष प्राप्ते नमो भौत देवता यस्य. अद्य प्राप्ते नमो पिता सन्मानमस्तु भवतु. थांबा. थांबवाय सगळं. मी हे कन्यादान करणार नाहीये. काय बोलताय हे? बरोबर तेच बोलतोय. थांबवा हे सगळं. बंद करा सनई चौकडे, बंद करा.
हे लग्न माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध होते. मुळात तिला हे लग्न करायचंच नाहीये आणि तिच्या इच्छेचा मान राखणं माझं कर्तव्य आहे. कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरं तर हे मी आधीच करायला हवं होतं. पण नाही, अजूनही वेळ गेलेली नाहीये. नाही, चल अमृता. शेवटी बाबांनीच वाचवलं मला. माझा विश्वास खरा ठरला. अहो, बसताय ना खाली? मुलीचा हात तिच्या पतिराजांच्या हातात द्या आणि तुमचा हात त्यांच्या हातावरती धरावा. संकल्पना करून यथो देवाय नमः. कन्यादान प्रीत्यर्थ माता जल संकल्पितमस्तु. थोडं थोडं पाणी सोडायचंय आपल्या पतिराजांच्या हातावरती. मुलीचं कन्यादान संकल्प होत आहे. सहिष्ण प्राप्ते नमस्तभ्यम कन्यादान संरक्षण कृतयेन बहुत देवता यस्मध्ये परिपूर्णं पूजनस्यादिपान्तो विश्वरे तसे प्रजा भवाय जल निर्यादि वरुण देवताभ्य नमः संकल्पमावाहयामि. यदेच ध्यानं बहुत देवता यस्य सहिष्ण प्राप्तये नमोस्तुते. आता त्यांचा हात एकमेकांच्या हातात द्या आणि कन्या देतो म्हणून सांगावे आपल्या जावई बापूंना. कन्यादान रक्षभ्यं प्रणमाम्यहं देवतृष्टीति नमस्कारं. सहिष्णवे पान्तु नमो स्वः. विधिव्रतादि अर्पणोक्तं बहुत देवताय नमः. कन्यादान करिष्ये.